नमस्कार फ्रेंड, तुमचं गुड डे बिस्किट या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला, आज आपण बनवणार आहेत मंचुरन भजे. आणि आता सध्या चालू आहेत पावसाचे दिवस. पावसाचे दिवस चालू असल्यामुळे असलं काहीतरी चटपटीत खायला गरमागरम एकदम छान वाटतं. तर मीही तुम्ही बघू शकता, आता जून महिना चालू आहे आणि जून महिन्यातले आज आहेत डेट किती आहे, डेट काय माझ्या लक्षात नाही आहे, पण आज आहे बुधवार. आणि आता जून महिन्यात चांगलीच हजेरी लावलेली आहे पावसाने 7 तारखेच्या पुढे. तर चला आपण आता रेसिपी बघूया मंचुरियन भज्याची. तर आपल्याला फायनली ह्याच्या बाहेर निघा. आपण पाहणार आहेत, हा बघा, हे मंचुरियन भज्यासाठी आपण हे आयता मसाला आणलेला आहे आणि हे पत्ताकोबी घेणार आहे. तर हे पत्ताकोबी तुम्ही पाहू शकता, मी अर्धाच घेतला आहे, मला जास्त लागणार नाही म्हणून मी अर्धाच घेतला आहे. तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही घेऊ शकता. तर हे याच्यामध्ये हे बघा, एवढं तुम्ही बनवू शकता. तर चला आपण आता हे पावडर चाळून घेऊया. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता, आपण हे पत्ताकोबी खिसून घेतलेलं आहे आणि हे पीठ पण आपण चाळून घेतलेलं आहे. तर आपण आता हे दोन्ही मिक्स करूया. तर तुम्ही फ्रेंड्स पाहू शकता, आपण बघा, याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे. जे पत्ताकोबी आहे आणि ते पावडर आहे आपण ते मिक्स केलेले आहे. याच्यात लागलं तरच नॉर्मल थोडंसं पाणी ओतायचं, पाणी जास्त जमत नाही. तर मी तर पाणी टाकलेलं नाही, फ्रीजमध्ये ठेवलेला होता कोबी, त्यामुळे याला थोडंफार पाणी सुटले, त्याच्यामुळे मी काही पाणी टाकणार नाही. लागलंच तर थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचं. चला आपण आता ह्याचे भजी बनवून घेऊया. मंचुरियन भज्याचं आयतं पॅकेट भेटतं, आपण ते आणून भाजी बनवले तरी चालतं, किंवा पत्ताकोबी, बरंच असं काय काय साहित्य लागतं, एवढं तेवढं आणावं लागतं ना, त्यामुळे मी डायरेक्ट हे पावडरच आणते. फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता का, अशा पद्धतीने हे आपलं पीठ घेतलेलं आहे. आपण गॅसवरती कढई ठेवली तेल तापण्यासाठी. तर मी गॅस खालीच घेतलाय, माझे जरा पाय दुखायलेत. आपण खालीच बनवूया रेसिपी. हे पीठ, आता हे तेल गरम झालं, याच्यात आपण भजी टाकून देऊ, छोटे छोटे आपले. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपले मंचुरियन भजी झालेले आहेत. बघा, आकाराचं असं काही घेणं देणं नाही, कसलाही आकार केला तरी चालतो. आता थोडंसं हे काही लालसर झालेत बघा, कसे झाले की काढायचे, काही एकदम काय अगोदर नंतर टाकल्यामुळं ते कसे दिसायलेत. आणि हे मंचुरियन भज्यांचं जी मटेरियल किंवा पीठ आहे, तर याच्यामध्ये आपण कुठला कलर टाकलेला नाही आहे. हे पहिलं जे मटेरियल आहे त्याच्यामध्येच त्यांनी काय टाकलं असेल, ते आपण काही टाकलेलं नाही. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता हो का, अशा पद्धतीने आपले मंचुरियन भजे तयार आहेत. तर आता माझे मिस्टर तुम्हाला कशी टेस्ट झाली हे खाऊन दाखवणार आहे. त्यांचा एकदम आवडता पदार्थ आहे आणि आता पावसाळ्याच्या दिवसात असं काहीतरी चटपटीत खायला मस्त वाटतं. चला ते खाऊन दाखवतात तुम्हाला. तर फ्रेंड्स बघा, तुम्ही इतकं छान झाले आहेत, इतकी चव छान आहे. मी आता बघा बघतो, इतके चवदार झालेले आहेत. आणि आता थंडीचे दिवस चालू आहेत आणि या थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम पावसाळ्याचे दिवस, पाऊस पडतोय, बरोबर आहे, पाऊस पडतोय, पण पावसामध्ये इतकी थंडी वाजते. या थंडीच्या दिवसामध्ये काहीतरी गरमागरम असावं म्हणून आज आजीनं हे मंचुरियन केलेले आहेत. तर इतके छान आणि चवदार लागतात, एकदम स्वादिष्ट. जितकं खावं तितकं खावं वाटतंय. तर फ्रेंड्स, तुम्हाला सांगतो मी, ते आता इतके छान झालेले आहेत. तर तिने हे बनवलेले आहेत. तर तिचा एक यूट्यूबवरती चॅनल आहे, गुड डे बिस्किट नावाचा. तर त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. बाय.